नागपूर शहराला पावसानं झोडपलं असून मुसळधार पावसामुळे सोमवारी शाळेच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही असा आरोप पालकांनी केलेला आहे, नागरिकांनी केलेला आहे। परिणामी शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। शाळेच्या आवारामध्ये जवळपास गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि आतमध्ये मुलं अडकलेली आहेत। नागपूर शहरातल्या शाळेमधली संपूर्ण परिस्थिती तुम्ही पाहताय। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्याने आपण पाहतोय शाळेच्या या आवारामध्ये अंगणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आणि याचा फटका विद्यार्थ्यांना बसलेला आहे। नागपूर शहरातील शाळा पाण्याखाली गेल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या 2 दिवसांपासून आपण पाहतो नागपूरमध्ये पाऊस सुरू होता, मात्र आज नागपूरला पावसानं चांगलंच झोडपलं आणि याचा मोठा फटका शाळेला बसलेला आहे। कारण शाळेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। शाळेच्या एकूणच मैदानामध्ये आपण पाहतोय पाणी साचल्यामुळे याचा मोठा फटका सर्व विद्यार्थ्यांना बसतोय। विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागलेली आपण पाहतोय। दोन्ही बाजूला दोरखंड बांधण्यात आले आणि या दोरखंडाच्या सहाय्याने आतमध्ये अडकलेल्या मुलांना पालकांनी कडेवर घेऊन बाहेर आणण्याचा प्रयत्न केला। अनेक मुलं या शाळेमध्ये अडकलेली होती। शाळा सकाळी लवकर भरलेली होती आणि त्यानंतर पावसाचा जोर वाढला। शाळा भरल्यानंतर पाऊस वाढला आणि त्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला नाही आणि त्यामुळे शाळेच्या संपूर्ण आवारामध्ये पाणीच पाणी बघायला मिळालं। नागपूर शहरातील शाळेला याचा मोठा फटका बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। शेकडो मुलं या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात आणि अर्थातच यामुळे त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागलेला होता। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही असा आरोप यामुळे करण्यात आलेला आहे। दरम्यान जी शाळा यामुळे आता तिला फटका बसलेला आहे, त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना उद्या शाळेला सुटी देण्यात आलेली आहे। शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं समजतंय। आज मुसळधार पाऊस शाळा भरल्यानंतर झाला होता आणि याच शाळेच्या जवळ रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याचाच फटका या संपूर्ण शाळकरी मुलांना आणि शाळेला बसल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण की रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिथे पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झालेला नाहीये। मैला बाजूला काढून ठेवलेला होता आणि त्यामुळे योग्य पद्धतीने निचरा न झाल्याने शाळेच्या एकूणच आवारामध्ये पाणी साचलं आणि विद्यार्थ्यांची बाहेर यायची अडचण झाली। त्यामुळे पालकांना लवकर बोलवून घेत आपण पाहतोय दोरखंडाच्या सहाय्याने दोरखंडाच्या मदतीने विद्यार्थ्यांना कडेवर घेऊन पालकांनी शाळेच्या बाहेर आणलेले। मात्र आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे त्याच परिस्थितीमुळे खबरदारी घेत शाळा प्रशासनानं उद्या शाळेला सुटी जाहीर केलेली आहे। नागपूरमधली दृश्य तुम्ही पाहताय। नागपूर शहराला पावसानं झोडपून काढलेलं आहे। मुसळधार पावसामुळे सोमवार स्कूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। प्रशासनाच्या दिरंगाईमुळे रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही असा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। परिणामी शाळेच्या मैदानामध्ये पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे। तातडीनं त्या ठिकाणी आपण पाहतोय मदतीला बोलवण्यात आलं पथकानं दोरखंड बांधून विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर काढलेलं आहे। नागपुरात खरं तर आज एकच तास मुसळधार पाऊस झाला आणि त्या पावसानंतर जे चित्र उभं झालं आहे त्यांनी महानगरपालिकेची जी पोलखोल आहे ते पुन्हा एकदा केलेली आहे। खरं तर मी नागपुरातील प्रतापनगर परिसरामध्ये आहो। या ठिकाणी आपण पाहू शकतो कुठेतरी नाले खोदून ठेवले होते। पावसाळा सुरू आहे, अजूनही कामं झाले नाही आणि याचाच फटका जो आहे तो आज शाळेच्या विद्यार्थ्यांना बसला आहे। सोमवार शाळेसमोरचं हे सगळं चित्र आहे। महानगरपालिकेने नुसते गड्डे खोदून ठेवले आहे, पाण्याला जायला काही रस्ताच नाही आहे। तुम्ही बघत असाल तर पहा, नुसतं पाणीच पाणी, सगळ्यांच्या घरात पाणी गेलं आहे। या लोकांनी उन्हाळ्यात कामं करायला पाहिजे तर हे लोक पावसाळ्यात कामं करतात। काही मॅनेजमेंट नावाची गोष्ट नाही आहे। तुम्ही बघा लहान शाळेतल्या पोरांना त्रास होतो आहे, काही शब्दच नाही आमच्याकडे बोलायला। जवळजवळ 1.5-2 तासापासून अडकलोय ट्रॅफिकमध्ये, यायलाच अर्धा 1 तास लागला आपल्याला। सगळीकडे पाऊस आहे, सगळीकडे पाणी थांबलेलं आहे। बघू आता, जायला 1 तास लागेल इथून मनीषनगर, 2-3 किलोमीटरचं अंतर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। तर सोमवार शाळेचा हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहिला, तिथल्या पालकांची प्रतिक्रिया काय आहे ती आपण पाहिलेली आहे। योग्य पद्धतीने निचरा झालेला नाही, प्रशासनाने दिरंगाई केली आणि त्याचमुळे हा इतका मोठा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप पालकांनी सुद्धा केलेला आहे। आता याचीच खबरदारी घेत सोमवार शाळेच्या प्रशासनाने उद्या शाळेला सुटी जाहीर केलेली आहे।
आपण पाहतोय नागपूरमध्ये जोरदार पाऊस झाला आणि अवघा 1च तास हा पाऊस पडला होता. फार वेळ सुद्धा पाऊस पडला नव्हता. मात्र या शाळेच्या जवळ जे रस्त्याचं काम सुरू आहे त्या रस्त्याच्या कामामुळे संपूर्ण पाणी साचल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.